आमचा मॅच होता छत्तीसगडसोबत. मी 120 नॉट आउट खेळत होतो. आम्हाला ऑलमोस्ट डिक्लेरेशनच्या वेळ, आता मी 4 डाऊन 5 डाऊन जातो, तर तेव्हा डिक्लेरेशनची वेळ होती आणि आम्ही वर होतो मॅचच्या. तर त्या मी 4 ओव्हर एका लेफ्ट आर्मला फक्त पॅडिंग करून टाकली. म्हणजे तो नेगेटिव्ह बॉल टाकत होता आणि मी वेळ काढतो म्हटलं. थर्ड डेचा टी ब्रेक झाला होता आणि मी चाललो होतो, चंदूसर समोरच बसले होते ड्रेसिंग रूममध्ये. तर त्यांनी खूप रागवलं मला, म्हणे की जर हा मॅच जर हरलो म्हणे तर मी तुला पाण्यात टाकील, तुला मी विहिरीत टाकीन. मी एकदम घाबरलो. मी नवीन होतो तेव्हा, म्हणजे मी घाबरलो. मी म्हटलं काय काय बोलताय सर, कसे बोलताय. म्हणे की आता आपल्याला रन्स करायचे होते, तू सेट होता तिथे, तू 4 ओव्हर त्याला मेडन खेळून काढले. तिथे तुझे 4 ओव्हरमध्ये जर 20 रन आले असते किंवा 15 रन आले असते तर आता आपण डिक्लेरेशन थोडं अजून लवकर करू शकलो असतो. आणि जर बाय चान्स त्यांचे जर आता आज 4 विकेट नाही पडले आणि उद्या ते जर खेळून घेतले तर मॅच ड्रॉ झाला, आपल्याला जिथे 6 पॉईंट घ्यायचे तिथे आपल्याला 3च पॉईंट भेटेल. तर मग आपल्याला मुश्किल होऊन जाईल पुढच्या यासाठी. म्हणजे त्यांचं जे थिंकिंग होतं ते खूप, म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या याच्यासाठी होतं की ते टीम खेळू शकते. मी म्हटलं सर ठीक आहे, म्हटलं मी कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतो. तर मी गेलो आणि मग थोडे शॉट्स खेळले, थोडे क्विक रन्स केले आणि मग आम्ही डिक्लेअर केला. तर नशिबाने आम्ही त्याच दिवशी 4 विकेट काढले आणि थोडंसं रिलॅक्स झालो. तर सर म्हणे की 4 विकेट काढले म्हणून बरं आहे, नाहीतर आज तुला सोडलं नसतं.